नमस्कार, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॅन कार्डमध्ये दुरुस्ती म्हणजेच करेक्शन ऑनलाईन पद्धतीने कसं करायचं. जसं की तुमच्या वडिलाचं नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल, व तुमचा फोटो असेल, स्वाक्षरी असेल, मोबाईल नंबर असेल, तुमचा ॲड्रेस पत्ता असेल, तो कशा पद्धतीने दुरुस्त करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या पॅन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने कसं करेक्शन करायचं आपण बघूया. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड करेक्शन करण्यासाठी तुम्हाला NSDL या वेबसाईटवर यावं लागेल. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता. या वेबसाईटवर आल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली असे ऑप्शन दिसतात. सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. या ऑप्शनवर टाईप केल्यानंतर आपल्याला असे इथे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला इथं चेंज युअर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डेटा रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. या ऑप्शन आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरी ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इंडिव्हिज्युअल या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं पॅन कार्ड इथं करेक्शन करायचं. त्यामुळे तुम्हाला इथे इंडिव्हिज्युअल ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. इंडिव्हिज्युअल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपलं खालीचं ॲप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये इथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं. इथे तुम्हाला तुमचं मिडल नेम टाकायचं. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं लास्ट नेम इथं टाकून घ्यायचं. तुमचं लास्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे इथं ईमेल आय डी टाकायचा. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सिटीजन ऑफ इंडिया येस या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. येस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पॅन नंबर टाकून घ्यायचा. ज्या पॅन कार्डमध्ये तुम्हाला करेक्शन करायचं आहे तो पॅन कार्ड नंबर तुम्ही इथं टाकून घेऊ शकता. पॅन कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं कन्सर्न द्यायचं. इथं राईट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथं कन्सर्न दिल्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं आय एम नॉट अ रोबोट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली इथं सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड अँड टोकन नंबर. आता इथे तुम्हाला एक टोकन नंबर इथं जनरेट झालेला आहे. हा टोकन नंबर तुम्हाला पुढे इथं काम येणार आहे. तर तुम्ही हा टोकन नंबर तुम्हाला तुमच्या मेलवर सुद्धा येणार आहे. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता इथं खाली यायचं. इथं खाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं तुमची पर्सनल डिटेल आता फिल करायची आहे. तुम्ही इथं बघू शकता हाऊ डू यू वॉन्ट टू सबमिट युअर पॅन ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स. आता तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट तिथं आपल्याला सिलेक्ट करायचं. जर तुम्ही आधार कार्ड थ्रू जर करत असेल तर तुम्हाला इथं आधार कार्डचा फोटो इथं सिलेक्ट होऊन ऑटोमॅटिक तो अपलोड होणार. तर आपल्याला हे ऑप्शन सिलेक्ट न करता मला माझा व्यक्तिगत पर्सनली वेगळा फोटो इथं अपलोड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सबमिट स्कॅनेड इमेज थ्रू ई साईन डॉक्युमेंट्स ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ही जे तिसरं ऑप्शन जे आहे तर तिथे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट्स त्या पॅन कार्ड साईटला तुम्हाला पाठवायचे. त्यामुळे तुम्हाला सगळं ऑनलाईन पद्धतीने करायचं. तुम्हाला पाहिजे तो फोटो अपलोड करायचा, पाहिजे तो सिग्नेचर अपलोड करायचे. त्यासाठी आपल्याला सबमिट स्कॅनेड इमेज थ्रू ई साईन ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचे. तुम्ही इथं बघू शकता वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड या ऑप्शन आपल्याला येस या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. येस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा परमनंट अकाउंट नंबर तो तुम्हाला इथे दिसणार आहे. तुम्ही इथं बघू शकता परमनंट अकाउंट नंबर तुम्हाला तुमच्या इथे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर ओनली फॉर इंडिव्हिज्युअल दिसणार आहे. इथं तुम्हाला कसं इंटर आधार लास्ट 4 डिजिट इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक इथं तुम्हाला टाकायचे आधार कार्डचे. त्यानंतर तुम्हाला इथं विचारायचं नेम एस पर आधार कार्ड. तुमचं जसं आधार कार्डला नाव असेल ते नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. जर तुमच्या नावात काही बदल असेल तर या ऑप्शन इथं क्लिक करून आपल्याला इथं कन्सर्ट द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जर तुमच्या नावामध्ये कोणता बदल झाला नसेल तर तुम्हाला कन्सर्ट देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला इथं विचारलं गुड अँड सर्व्हिस टॅक्स. जर तुम्ही टॅक्स पेअर असाल तर ती माहिती तुम्हाला नंबर टाकायचा नसेल तर सोडून द्यायचं. त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तुम्ही खाल्यानंतर बघू शकता इथं फुल नेम ऑफ ॲप्लिकंट तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तुमच्या नावात जर काही करेक्शन असेल तर इथं तुम्हाला तुमचं जे करेक्ट नेम असेल ते टाकून घ्यायचं. जर तुमच्या वडिलाच्या नेममध्ये काही करेक्शन असेल तर ते नेम तुम्हाला इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या लास्ट नेममध्ये समजा सरनेममध्ये जर काही करेक्शन असेल तर इथं तुम्हाला टाकून घ्यायचं. इथं तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये जर काही करेक्शन असेल डेट ऑफ बर्थ टाकायची आणि इथं कन्सर्ट या ऑप्शन आपल्याला इथं क्लिक करायची. इथं म्हणजे आपल्याला टिक करायचं. जर तुमचं नसेल तर इथं टिक करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर जर तुमच्या जेंडरमध्ये काही मिस्टेक असेल तर मेल फिमेल सिलेक्ट करायचं आणि इथं कन्सर्न द्यायचं. त्यानंतर जर तुमच्या नावामध्ये तर कोणताही जरा बदल नसेल तर इथं तुम्हाला टिक देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला कन्सर्न देण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर करेक्ट नाव तुम्हाला इथं टाकायचं आणि इथं कन्सर्न द्यायचं. त्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा इथं तुम्ही खाली बघू शकता
इथं आपल्याला काय विचारलं आहे, डिटेल ऑफ पॅरेंट्स ॲप्लिकेबल ओनली फॉर इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट्स. जर तुमच्या वडिलाच्या नावामध्ये फर्स्ट नेममध्ये काही करेक्शन असेल ती माहिती इथं तुम्ही देऊ शकता. फादर मिडल नेमची इथं काही करेक्शन ती माहिती देऊ शकता. त्यानंतर फादर लास्ट नेम सरनेममध्ये काही करेक्शन तर इथं तुम्ही टाकू शकता. तुमची इथं आईचं नेम इथं तुम्हाला ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नसलं नाही टाकलं तरी इथं तुम्हाला जमेल. तर त्यानंतर जर तुमच्या वडिलाच्या नावामध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्हाला टिक द्यायचं, म्हणजे कन्सर्न द्यायचं. इथं जर नसेल तर हे सुद्धा सोडून द्यायचं, पण तुम्हाला इथं खाली यायचं. तर तुम्हाला इथं फक्त नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. होऊ शकतं इथं ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, इथं तुम्हाला प्लीज क्लिक ॲज द ॲप्लिकेबल. जर तुम्हाला तुमची म्हणजे तुम्हाला इथं तुमच्या ॲड्रेसवर पॅन कार्ड मागायचं, तो ॲड्रेस इथं आपल्याला टाकायचा. रेसिडन्स ही ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं, किंवा तुमचं ऑफिस ॲड्रेस असेल तो ॲड्रेस सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. मी इथं जो राहतो तो ॲड्रेस टाकतो रेसिडन्स. त्यानंतर इथे यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा ॲड्रेस टाकायचा. फ्लॅट, डोर, बिल्डिंग नंबर जो काय नंबर असेल तिथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रोड, स्ट्रीट, ब्लॉक, सेक्टर ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. तिथं तुम्हाला तुमचं पोस्ट ऑफिस टाकून घ्यायचं आहे. पोस्ट ऑफिस टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा लोकल एरिया, टाउन, सिटी इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर आपल्याला इथे क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं कंट्री सिलेक्ट करायची. कंट्री सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पुढं पिनकोड इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं पुढं खाली यायचं आहे. तुम्ही तुमचं ॲड्रेस फिल केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल विचारलेलं आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये काही अपडेट करायचं असेल तर तुम्हाला तुमचा नवीन अपडेट मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. इथं कंट्री कोड इथं टाकू शकता. त्यानंतर तुम्ही एरिया एसटीडी कोड इथं तुम्ही टाकू शकता. लँडलाईन नंबर इथं तुम्ही टाकू शकता. तो जर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी जर चेंज करायचा असेल तर तुम्ही ईमेल आय डी नंबर सुद्धा इथे टाकू शकताय. तुम्ही ही माहिती भरल्यानंतर जर तुम्हाला ही माहिती जरा अपडेट करायची असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स कन्सर्ट आपल्याला द्यायचं आहे. जर ही माहिती जर तुम्हाला अपडेट नसेल करायची तर सोडून दिलं तरी चालतं. त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं खाली यायचं. तुम्ही तुम्हाला तुमचा इथं विचारलेलं आहे पासपोर्ट नंबर. पासपोर्ट नंबर जर तुमच्याकडे असेल तर टाकायचा, नसेल तर सोडून द्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं इथे ईमेल आय डी सुद्धा अपडेट करू शकता. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इथं इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट सबमिटेड ॲज प्रूफ द आयडेंटिटी PO. जर तुम्हाला इथं ॲड्रेस प्रूफसाठी इथं तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहे. तुम्ही इथं बघू शकता इथं तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे. तुम्ही इथं बघू शकता पहिले प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲबल असेल तिथं तुम्ही देऊ शकता. मी तो प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देणार आहे. त्यानंतर तुम्ही प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्हाला जे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथं देऊ शकता. मी इथं माझं इथं प्रूफ ऑफ याच्यामध्ये आधार देणार आहे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये. त्यानंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ इथं तुम्ही यावर क्लिक करायचं. जर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये काही करेक्शन असेल त्यासाठी तुम्हाला एक इथं पुरावा द्यायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे इथं ऑप्शन आहेत. इथं तुम्ही गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचं कार्ड देऊ शकता, म्हणजे इलेक्शन कार्ड, तुमचं ID कार्ड असेल तर ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथं तुमची 10वी-12वीची बोर्ड सर्टिफिकेट असेल ते इथं तुम्ही देऊ शकता. असे इथं वेगवेगळे ऑप्शन दाखले. तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते इथं तुम्ही देऊ शकता. जी काय माहिती तुमच्याकडे असेल तिथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं पुढे यायचं. तुम्ही इथं प्रूफ ऑफ पॅनमध्ये तुम्हाला इथं तुमच्या कॉपी ऑफ पॅन कार्ड इथं तुम्ही तुमचं पॅन कार्ड देऊ शकता. कॉपी ऑफ पॅन अलॉटमेंट लेटर देऊ शकता, किंवा जर नसेल तुम्ही नो डॉक्युमेंट्स यावर क्लिक करून पुढे येऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जे कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ते डॉक्युमेंट इथं आपल्याला सबमिट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला खाली तुम्ही डिक्लेरेशन द्यायचं आहे. तुम्ही डिक्लेरेशन B मध्ये इथं तुम्हाला तुमचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला डिक्लेरेशनच्या खाली असं ऑप्शन इथं तुम्ही जर 18 वर्षापेक्षा जास्त असेल सेल्फ या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे तुम्ही खाली आल्यानंतर बघू शकता आय वी हॅव द इन्क्लुजड. तुम्ही किती डॉक्युमेंट्स इथं जोडलेले ते डॉक्युमेंट संख्या इथं तुम्हाला टाकायची. मी इथं 2 डॉक्युमेंट जोडत आहे, त्यामुळे इथं मी डॉक्युमेंट संख्या इथं 2 टाकतो. जेवढे तुम्ही डॉक्युमेंट जोडसाल इथं तेवढी संख्या इथं आपल्याला टाकायची. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा प्लेस टाकून द्यायचा. प्लेस टाकल्यानंतर इथं तुम्हाला आजची डेट इथं दिसेल. त्यानंतर इथं तुम्हाला इथे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता फोटो अपलोड सिग्नेचर. इथं तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तुम्हाला इथं फोटो अपलोड करताना तुम्ही JPG 200 DPI पाहिजे, पण त्याची साईज तुम्हाला 50 KB पर्यंत पाहिजे. सिग्नेचर सुद्धा सेम आहे, JPG 200 DPI पाहिजे आणि सिग्नेचर साईज 50 KB पर्यंत पाहिजे. तर तुम्हाला इथं फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला प्लस या चिन्हावर क्लिक करायचं. जिथे कुठे तुम्ही तुमचा फोटो ठेवला असेल तुम्हाला फोटो अशा पद्धतीने अपलोड करून घ्यायचा आहे.
तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमचा फोटो इथं अपलोड होणार आहे. तर फोटो अपलोड केल्यानंतर पुन्हा अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं. अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो इथं अपलोड होऊन जाणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुमचा इथं फोटो अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची सिग्नेचर अशा पद्धतीने इथं अपलोड करायची. पुन्हा प्लस या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं. जिथे कुठे तुम्ही तुमची सिग्नेचर ठेवलेली असेल तुम्ही ती सिग्नेचर इथं अपलोड करून घ्या. अशा पद्धतीने तुमची इथं सिग्नेचर सुद्धा इथं अपलोड करायची. पुन्हा अपलोड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. हे अशा पद्धतीने तुमची इथं सिग्नेचर सुद्धा इथं अपलोड होऊन जाणार आहेत. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे डॉक्युमेंटची पीडीएफची साईज 300 KB पर्यंत पाहिजे. तर पुन्हा आपल्याला प्लस या चिन्हावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करायचे आहे. जिथे कुठे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ठेवलेले असेल इथं मी माझं आधार कार्ड अपलोड करतो. मी प्रूफमध्ये दिलेलं. त्यानंतर आधार कार्ड अशा पद्धतीने अपलोड होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा अपलोड या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं. अपलोडवर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळाने तुमचे ते डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड होऊन जाणार आहेत. हे अशा पद्धतीने मी इथं माझा आधार कार्ड अपलोड केलेला आहे. तर मी आणखीन एक डॉक्युमेंट्स इथं अपलोड करण्याचा ॲड डॉक्युमेंट्स ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ॲड डॉक्युमेंट ऑप्शन क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरं एक डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचं आहे. जे कोणतं तुम्ही दुसरं डॉक्युमेंट्स इथं सिलेक्ट केलं असेल ते इथं तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं तुमचं दुसरं डॉक्युमेंट सुद्धा इथं अपलोड होऊन जाईल. अपलोड झाल्यानंतर पुन्हा इथं आपल्याला अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुमचं इथं डॉक्युमेंट सुद्धा ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाणार आहेत. हे अशा पद्धतीने जर तुमचे दोन्ही डॉक्युमेंट्स इथं अपलोड झालेले आहे. त्यानंतर आपला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. या अशा पद्धतीने ही तुमची माहिती इथं सबमिट होऊन जाणार आहे. इथे पुढे आल्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड, प्लीज कन्फर्म डिटेल. जी काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथं दिसणार आहे. ती माहिती तुम्हाला इथं कन्फर्म करून घ्यायची. इथं तुम्ही इथं बघू शकता. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. इंटर आधार फर्स्ट 8 डिजिट. जे सुरुवातीचे तुमच्या आधार कार्डचे 8 नंबर आहेत ते 8 नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर हा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तुम्ही इथं खाली बघू शकता अशा पद्धतीने तुमचा फॉर्म इथं तुम्हाला चेक करून घ्यायचं. भरलेली माहिती बरोबर आहे का? काही राहिलेली माहिती असेल तर ती पुन्हा तुम्हाला इथं भरता येणार आहे. ते तुम्हाला दाखवतो मी कसं पुढं. इथं बघू शकता तुम्ही एडिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. तुम्ही राहिलेली माहिती एडिट या ऑप्शनवर क्लिक करून भरू शकता. त्यानंतर आपल्याला प्रोसीड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला इथं शेवटचं आहे. इथं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही बघू शकता मेड ऑफ पेमेंट, ऑनलाईन पेमेंट थ्रू या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला पेमेंट ₹106.90 इथं तुम्हाला पेमेंट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं. खाली नंतर तुम्ही इथं बघू शकता इथं टर्म अँड कंडिशन इथं आपल्याला एक्सेप्ट करायची. त्यानंतर आपल्याला आय ॲग्री द टर्म ऑफ सर्व्हिस या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या इथं समोर पेमेंट्स ऑप्शन आहे. तुम्ही इथं बघू शकता. इथं आपल्याला इथं आपली फीज दिसणार आहे. इथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी दिसणार. नंतर पे कन्फर्म या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. पे कन्फर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला पेमेंटचे इथं वेगवेगळे ऑप्शन येणार आहेत. या अशा पद्धतीने तुम्हाला इथं ऑप्शन येईल. तुम्ही इथं तुमच्या डेबिट कार्डद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. UPI सुद्धा पेमेंट करू शकता. इथं तुम्ही नेट बँकिंगनं सुद्धा इथं पेमेंट करू शकता. मी इथं UPI पेमेंट करू. त्यानंतर UPI यावर आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला जनरेट QR कोड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथं तुम्हाला एक QR कोड जनरेट झालेला आहे. तिथं पेमेंट तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीनं करायची आहे. तिथे तुम्हाला पेमेंट करून घ्यायची. हा कोड स्कॅन करून तुम्हाला इथं पेमेंट करायची आहे. या अशा पद्धतीने तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुमची पेमेंट इथं सक्सेसफुल होऊन जाणार आहेत. त्यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता इथं पेमेंट रिसिप्ट दिसेल. इथं तुमची पेमेंट रिसिप्ट जी आहे इथं तुमची इथं पेमेंट सक्सेस झालेली आहे. इथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी दिसेल. तुम्ही कोणत्या डेटला पेमेंट केली ते पेमेंट इथं तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला अमाऊंट दिसणार आहे ₹106.90. इथं तुम्हाला बँक रेफरन्स नंबर दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं इथं काही इंटरफेस दिसेल. इथं तुमचा टोकन नंबर दिसेल. इथं तुम्हाला ॲप्लिकंट नेम दिसेल. इथं तुमचं जेंडर दिसेल. इथं तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक दिसेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं खाली यायचं. तर बघू शकता तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं कन्सर्न द्यायचं आहे. यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेट करायचं. ऑथेंटिकेट केल्यानंतर आपल्याला जनरेट OTP जनरेशन यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक आधारशी संलग्न मोबाईलवर एक OTP जाईल.
तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. इथे तुमच्या आधार संलग्न तुम्हाला एक OTP जाणार गेलेला आहे, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसणार. तुम्ही बघू शकता यू आर ऑलमोस्ट देअर आर वन लास्ट स्टेप टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन. क्लिक कंटिन्यू विथ ई साईन बिओल डिजिटली साईन युअर पॅन ॲप्लिकेशन. त्यानंतर तुम्हाला इथं ई साईन करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू विथ ई साईन ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असा काही इंटरफेस येईल. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तुमचा इथं तुम्हाला कन्सर्न द्यायचा आहे. यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. एक आपल्या आधार संलग्न असे एक OTP जाईल आपल्याला, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. इथं OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं माहिती सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं खाली यायचं. इथं तुम्ही बघू शकताय इथं तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो PDF इथं आपल्याला जनरेट झालेला आहे. इथं तुम्हाला बघायला भेटेल. इथे तुम्हाला बघू शकता हे ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं तुमची डेट मंथ इयर इथं तुम्हाला इथं फॉर्मॅट टाकायचा आहे. त्यानंतर तुमची काही जन्मतारीख असेल, जन्म महिना असेल तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. हे अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरलेली माहिती इथं पूर्णपणे इथं दिसणार आहेत. बघू शकता तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे. अशा पद्धतीने तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. इथं तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहे. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करतो. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.